झाला का रे ब्रेकफास्ट? कसा आहे रे आंबा? कसं झालंय की मी एक छोटा व्हिडिओ बनवायला सांगितलं, अशी मिस्टेक होती. पण काय झालं होतं एक्झॅक्टली ते मी आता सांगतो की व्हिडिओ म्हणजे तुम्हीच बघू शकता, ते दुसरं कोणी बघू शकत नाही. असं वाटलं की तुम्हाला 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं मग तुम्ही चांगलं करताय, मग ते जाऊन सगळे कंटेंट क्रिएशनसाठी ही छोटीशी टिप होती माझ्याकडून. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. आता वाजलेले आहेत 9:30. आंघोळ वगैरे झालेली आहे. आता इथं ब्रेकफास्ट करायचं आपल्याला. ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा, पापड आणि ही आहे भाकरीचा बुगा. तर इथं प्रियंका करतीये आंबा खातीये. चला आता इथं विवानपणे. तुझं झाला का रे ब्रेकफास्ट? झाला? काय खाल्लं? गाजर, बीट, अजून काय खाल्लं? आंबा खायचा? दे काप एक. एवढी खाईल का तू? हाताने करू द्या. किती राहिले आंबे? 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 10 राहिलेत. काय आंबा गोड आहे का? गोड चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊयात. आता वाजलेले आहेत 11:15. गुरुवार शुक्रवार 2 दिवस काम फक्त. तर ऑफिसला गेल्यावर बरं वाटते. जवळ असल्यामुळे तो एक फायदा आहे मला. हो भाईचा ट्रॅक्टर कसा उचलला होता. तर कालपासून एकदम थंड हवा सुटलेली आहे आणि पाऊस पण झालेला आहे. मुंबईत मी बोलतच होतो, तर मुंबईला पाऊस झालेला आहे. न्यूजमध्ये बघितलंच असेल तुम्ही. त्यामुळे इकडे थंड हवा आली. लोणावळ्याला काय मस्त असेल वातावरण, लगेच नाही पण इकडंच एवढं थंड आहे, तर लोणावळा किती थंड असेल. एकदम चिल वातावरण, चिल. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आवाज थोडासा फाटला होता. किती वेळा सांगतोय मी ही गोष्ट. पण कसं झालं आहे की मी एक छोटा व्हिडिओ बनवायला सांगितलं, अशी मिस्टेक होती. पण काय झालं होतं एक्झॅक्टली ते मी आता सांगतो की स्टार्टिंगचा व्हिडिओ थोडासा क्रॉप केलेला ब्लॅक अँड व्हाईट कलरचा, तो मी बनवला होता VN एडिटरमध्ये. आणि नंतरचा होता थोडासा 1-2-4 मिनटानंतरचा, तो बनवला होता मी GoPro क्विक ॲप्लिकेशन आहे. तर जो फुटेज येत आहे ना, हे कॅमेऱ्याच्या समोर लावला आहे तो GoPro आहे. तर त्याच्यातून मी शूट घेत असतो. त्या GoProवाल्यांचाच एक ॲप आहे की ह्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेले मोबाईलमध्ये घ्यायचे आणि त्यांच्याच ॲपमध्ये एडिट करायचे. मी तिथंच एडिट करायचो, पण मला एक थोडासा वेगळा फॉन्ट वगैरे पाहिजे होता. मग मी VN एडिटरमध्ये एडिट केलं छोटासा. तर तो GoPro क्विक ॲपमध्ये मी तो मर्ज केला आणि नंतर आवाज फाटला. नंतर मी चेकच नाही केलं, म्हटलं मर्ज झाला आणि मग अपलोड करून दिला. तर आता एक गोष्ट कळाली की मला जे पण करायचं आहे ते एकच ॲपमध्ये करायचं, 2 ॲपचं मर्जिंग करायचं नाही. आणि एक फ्री सल्ला तुम्हाला देतो की VN एडिटर हे फ्री आहे. कोणाला काही व्हिडिओ बनवायचे असेल तर VN एडिटर वापरा. आणि फोटो वगैरे इमेजेस क्रिएट करायचे असेल तर कॅनवा आणि VN एडिटर 2 ॲप्लिकेशन फ्री आहेत.
इमेजेससाठी कॅनवा आणि व्हिडिओसाठी VN एडिटर. तर बेस्ट आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करा आणि VN एडिटरमध्ये एडिट करा मोबाईलमध्येच. असं काही लॅपटॉप आणि पैसे द्यायची गरज आहे. फ्री आहे तोपर्यंत वापरून घ्या. यूट्यूब पण फ्री आहे. व्हिडिओ अपलोड करा आणि क्रिएट करा आणि अपलोड करा यूट्यूबला. तर तुम्ही माझ्यासारखे करू शकता यूट्यूब चॅनल चालू. सांगितलं आहे की मला माझी लाईफ रेकॉर्ड करायची आहे, तर तुम्ही पण करू शकता. आणि यूट्यूबचा एक भारी ऑप्शन आहे, प्रायव्हेट का पब्लिक. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे, मग व्हिडिओ कसे टाकायचे, मोबाईलमध्ये जास्त मेमरी लागते व्हिडिओजला, तर यूट्यूबवर अपलोड करून द्यायचे आणि प्रायव्हेट ठेवायचे व्हिडिओ. म्हणजे तुम्हीच बघू शकता, ते दुसरं कोणी बघू शकत नाही. असे तुम्ही व्हिडिओ बनवून यूट्यूबला अपलोड करून द्या. असं वाटलं की तुम्हाला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, मग तुम्ही चांगलं करताय, मग ते जाऊन सगळे व्हिडिओ पब्लिक करायचे. असं पण करू शकता. तर असं आहे कंटेंट क्रिएशनसाठी ही छोटीशी टिप होती माझ्याकडून. मित्रांनो, डायरेक्ट घरी आलोय मी. वाजलेले आहेत 9:30. कारण गोप्रोची बॅटरी सकाळी शटडाऊन झाली. मला ऑफिसमध्ये गेल्यावर पूर्णपणे विसरलो मी. त्यामुळे येताना काही मोठं ब्लॉगिंग नाही, काय नाही. आज काम होतं जास्त. संपले आता. करूया डिनर. चला मित्रांनो, आता डिनर करूयात. बघू डिनरमध्ये काय बनवले आईने. भात, शेंगदाण्याची चटणी आणि वरण. आज फक्त वरण भात खाऊया. चला मित्रांनो, भाकरी पण आहे. प्रियंका मला बोलली भाकरी नाही आहे, त्यामुळे मी जास्त घेतलं वरण भात. चला मित्रांनो, आता वॉकला चाललोय. अरे बाळा, जास्त त्रास द्यायला लागले आता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.